आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पंच जास्तीची भांडी आहेत ती घासून टाका आणि पावडरने नका घासू बरं का, ते चिंच आणि लिंबाने घास. आणि जरा साबण कमी वापरा हा, बेतानं. आता फसा फसा साबण लावाल आणि मग जेवताना तोंडात येत होतो पोळी बरोबर. आणि बाई एवढी भांडी घासून झाल्यावर स्वयंपाक पण करायचं म्हणजे कधी करणारी बाई, देवा देवा. काय तुमची लेक होती ना तेव्हा जरा चमचमीत तरी खायला मिळत होतं. आता काय खायचंय मिळमिळत. आलिया भोगासी असावे साधारण म्हणतात तेच खरं. घरात येऊन माणसं 3 आणि एवढी भांडी. तुला विचारतोय. अहो मला काही हौस आहे का एवढी भांडी टाकायची? घरात एक तर लग्न कार्य झालंय. कार्य कसलं म्हणा, सगळं होत्याच नव्हतं झालंय. हा तो मुद्दा काय आहे, ती भांडी पडली आहेत सगळी, मग ती घासून पुसून स्वच्छ करून मायावर नको ठेवायला. माझी एक मेलीची उभं राहिले की कंबर दुखायला लागते. नाही पण तुम्हाला नाही दिसणार ते. तुम्हाला बहिणीचं बोट दुखलं ना तरी दिसतं, बायकोचं दिसत नाही. या बाईला कसं आणि काय समजावून सांगायचं ना काही कळत नाही. तिथं समोरचा माणूस आजारी आहे, त्याची काळजी करायची दिली सोडून, उलट सगळी कामं तिच्यावरती ढकलतीये. कठीण आहे या बाईचं, काही दया माया नाहीच आहे ग हिला. जाऊ दे रे मधू, मी करते सगळं, तू जा बरं तुझ्या कामाला. ताई ताई तुला खरंच जमणार आहे काय सगळं? नाही तर मी असं करतो, मी आज थांबतो इथं आणि तुला मदत करतो. आता काम सोडून घरी कशाला बसतोस बाबा, मी करते तू जा. नाहीतर एक काम करतो, हे सगळं असंच राहू दे, मी आल्यावर करीन. मधू सांगते ना मी. आणि एक सांगू का, तू वहिनीवर जास्त चिडचिड करत जाऊ नको रे. एकतर अंजली अशी निघून गेली म्हणून वाईट वाटतंय तिला, मग ती चिडचिड करते. आपण नको का समजून घ्यायला? तू तिला समजून घेशील ग, पण ती कधी कोणाला समजून घेणार आहे? ताई बघ, तुला जमेल तेवढंच कर, बाकीचं राहू दे, मी आल्यावर करेन. सांगितलं ना, तू जा निश्चिंत, मी करते सगळं. निघू मी? हॅलो आई. सई, आई काय झालं? म्हणजे बरी आहेस ना तू? हो ग, मी बरी आहे. तुझा आवाज ऐकला ना म्हणून भरून आलं. अगं खूप आठवण येते ग तुझी. मलाही खूप आठवण येते ग तुझी. सारखी तुझी काळजी लागून राहिलेली असते मला. अगं माझी काळजी करू नकोस, तू तुझ्या घराकडे लक्ष दे. मी इथं ठीक आहे. खरंच? हो. अगं आता अंजली अशी वागली ना म्हणून वहिनी सुद्धा नरमली. आधीसारखी अजिबात कटकट करत नाही, शांत झाली एकदम. मला इथे कसलाच त्रास नाहीये. काय चाललंय? झालं? जरा वेळ मिळाला की लगेच लेकीशी फोनवर बोलायला लागलाय का? काय माझी तक्रार करताय का काय तिच्याकडे? करा म्हणा, मी नाही भीक घालत. नाही पण तुमच्या लेकीला सांगा काय आहे म्हणा, तू श्रीमंत घरी गेलीयस, तुमच्याकडे 10-20 नोकर आहेत, आमच्याकडे नाही. आम्हाला काम करायची, त्यामुळे ठेवा आता फोन. सई, अगं त्या शेजारच्या काकू आहेत ना, त्यांच्याशी बोलते, मग मी तुला परत फोन करते. हा ठेव. आई थांब. ऐक ना, मामीला फोन दे ना, मला बोलायचंय तिच्याशी. सई ऐक माझं, उगाच भांडण करून काढू नकोस. तू काळजी करू नकोस इथली. आई अगं मी नाही भांडणार तिच्याशी, तू फोन दे. हे बघ, माझं लग्न इतकं घाईत झालं, त्या गडबडीत ना मला तिच्याशी बोलता पण नाही आलं. त्यात अंजली पळून गेली, बिचारी खूप टेन्शन मध्ये असेल. मी जरा तिची विचारपूस करते. दे ना फोन.
बर, पण जास्त बोलू नको हं? फक्त चौकशीच कर. हो, द्या टाकून. वहिनी, सईला बोलायचंय तुझ्याशी. माझ्याशी? आश्चर्य, आज कशी काय आठवण झाली? हा, बोल सई. आता तुझी काय चौकशी करणार बाई? श्रीमंत राजाची राणीच झाली आहेस तू, त्यामुळे सगळं नीटच असणार. बोल. आता असतं एकेकाचं नशीब. माणसाने चांगली कर्म केली तर त्याला त्याचं चांगलं फळही मिळतं. आता तू जे काही केलंय ते तुझ्या कर्माचंच फळ नाही का? हे बघे सई, थांब थांब, तू काहीही बोलू नकोस. आता मी जे काय बोलते ना ते फक्त ऐक. नाही, मला माहिती आहे मी आता तिथे नाहीये म्हटल्यावर तू आईला खूप त्रास देत असशील, पण अशी चूक तू चुकूनही करू नकोस. आणि तू जर का असं काही केलंस तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुझ्या दारात पोलीस उभे असतील. नाही, तू आणि तुझ्या मुलीने खोटारडेपणा करून जो काही घोळ घातलाय ना तो अजून कोणीही विसरलेला नाहीये. आणि जहागीरदार घरातली माणसं तर अजिबात विसरलेली नाही. त्यामुळे देवांश सरांना हे सगळं आठवण करून द्यायला मला जराही वेळ लागणार नाही. मी जर त्यांना आठवण करून दिली ना तर दुसऱ्या क्षणी ना पोलीस तुझ्या दारात असतील. आणि आता तर काय, माझं लग्न झालंय म्हटल्यावरती माझं सगळंच ऐकतील, बरोबर ना? मग सांगू त्यांना? नाही, नको. हो ना? मग आता इथून पुढे माझ्या आईला त्रास होईल असं वागायचं नाही. प्रेमाने वाग तिच्याशी. बरं, आता दे आईला फोन दे. देते. तुमच्याशी बोलायचं. सई, तू एवढं काय बोललीस ग? वहिनी एकदम शांतच झाली. अगं काय नाही ग, मी तिला म्हणाले काळजी करू नकोस. तिला बोलले की अंजली येईल परत, म्हणून थोडी जरा इमोशनल झाली होती ती. बरं, ते सगळं जाऊ दे. मी तुला उद्या घ्यायला येते, तू तयार राहा. मला का? म्हणजे मला नाही कळलं. आई, मी तुला म्हणाले होते ना मी तुला जास्त दिवस त्या घरी ठेवणार नाही म्हणून. तू इकडे राहायला येतेस. अगं सई, कशाला? मी ठीक आहे, एखादी गोष्ट तुझ्या डोक्यात आली ना कोणाचं ऐकत नाही. पण सई, माझं ऐक, तुझ्या सासरकडच्यांना नाही आवडणार. आई, उलट त्यांनी सांगितलंय की आईला इकडे घेऊन ये म्हणून. काय? आई, मी त्यांना सांगितलं की तू आजारी असतेस, मला तुझी काळजी वाटते. आणि हे सगळं सांगितल्यावर हे भैरवी मॅडमलाही पटलं असेल ना, म्हणून तर परवानगी दिली आहे त्यांनी मला. काय सांगतेस? खरंच? आई, आता तू कायम माझ्या नजरेसमोर असणार आहेस. मला इतकं बरं वाटतंय ना. सगळं काही व्यवस्थित होणार आहे आता. तुझी लाख इच्छा असेल ग आईला इथे आणण्याची, पण तुझ्या आईची इच्छा असायला हवी ना इथे येण्याची. ताई, एकदम ताजी भाजी मिळाली बघा. वांग, कोबी, फ्लावर सगळी भाजी आणली आहे. वांग्याचं भरीत करते आज, सगळ्यांना आवडतं. तुम्हाला पण आवडतं ना? मला सगळ्या भाज्या आवडतात. आणि असंही कधी तक्रार करायची सोयच नव्हती. पानात जे काही वडलं असेल ना ते गपचूप खायचं, अशी शिस्तच लावली होती माझ्या आईने. चांगलंय. अहो, तुम्ही बेसन का भाजताय? कारण मी आज बेसनाचे लाडू बनवणार आहे. तुम्हाला बेसनाचे लाडू हवे होते तर मला सांगायचे ना, मी केले असते. व्हा बाजूला. हा, मी मालकीण आहे ना, मग तुम्ही मला बाजूला काढणार का? तसं नाही, माफ करा. ताई, अहो मस्करी करत होते मी. लगेच एवढे सिरियस काय होत आहे? आणि असंही जेव्हा मी सकाळी नाश्ता बनवत होते तेव्हा तुम्हाला कोणी काही बोललं का? नाही. मग आता सुद्धा तुम्हाला कोणी काहीच बोलणार नाही.
पण यावरून जर मात्र तुम्ही मला किचन मधून बाहेर काढणार असाल ना तर मी अजिबात जाणार नाही या, नाही तर मला खरंच राग येईल. ताई एक विचारू? विचारा ना. पण तुम्ही रागवणार नाही ना? नाही रागवणार, आणि आज मी रागवू शकत नाही कारण मी आज खूप खुश आहे. हेच विचारायचं होतं. तुम्ही या घरात आल्यापासून सारखं नाराज दिसताय, पण आता खूप खुश दिसताय. कसं काय? हो, मी नाराज होते कारण मी माझ्या आईला सोडून इथे आले ना, त्यामुळे. मला माझ्या आईची खूप काळजी वाटत होती, पण आता मी खूप खुश आहे कारण माझी आई उद्या इथे राहायला येणार आहे. काय तुमची आई इथे येणार आहे? मग माझी नोकरी गेलीच समजायची. असं का म्हणताय? मग काय, तुमच्या आई पण तुमच्यासारख्याच असणार. मग तुम्ही दोघी इथे किचन मध्ये काम करणार म्हटल्यावर माझी सुट्टीच होणार ना. राहू दे, हात नका लावू म्हणाले ना, आणि उलट असं काहीही होणार नाही. मी माझ्या आईला कुठल्याच कामाला हात लावू देणार नाही. बिचारीने खूप कष्टात दिवस काढले. आता मी माझ्या आईला फक्त आराम करायला देणार आहे. अरे वा, एका मुलीचा चेहरा आज अगदी खुललेला दिसतोय. आई, आज माझ्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे. मी काय केलं? तुम्हाला माहित नाही आई, तुमच्यामुळे खूप मोठी काळजी मिटली आहे माझी. खरंच मी खूप लकी आहे. मला तुमच्यासारखी सासू मिळाली आहे. अगं थांब थांब थांब, आज या घरातला पहिलाच दिवस आहे तुझा. हळूहळू तुला कळेल मी किती जाच करते ते. आई, ताई एकदम बरोबर बोललात तुम्ही. जानकी ताई खूप प्रेमळ आहेत. त्या तुम्हाला अगदी मुलीसारखं सांभाळतील. आई, थँक्यू. तुम्ही आईला इथे आणण्याची परवानगी दिली त्यासाठी. तुम्ही स्वतः सुद्धा कुठलेच आडेवेडे घेतले नाही. शिवाय भैरवी मॅडमला सुद्धा कन्व्हिन्स केलं तुम्ही. खरंच थँक्यू सो मच. सई, खरं सांगू का, मी काहीच केलं नाही. आणि तुला थँक्यू म्हणायचंच असेल तर तुझ्या नवऱ्याला म्हण. त्यांनी भैरवीताईंचं मन वळवलंय. नाही तर तुला असं वाटतं मी सांगून भैरवीताई ऐकतील? म्हणजे तुम्ही जेव्हा भैरवी मॅडमला सांगितलं तेव्हा त्या खूप चिडल्या होत्या का? ते जाऊ दे आता सई. झालं ना आपल्या मनासारखं, मग आता कसलाच विचार करायचा नाही. अरे वा, बेसन भाजतेस ना, तरीच इतका घमघमाट सुटलाय सगळीकडे. हो, आईला बेसनाचे लाडू खूप आवडतात म्हणून त्याच्यासाठी बनवते. खरं तर माझ्या आईने तिच्या आवडीनिवडींचा कधीच नाही विचार केला. नेहमी मन मारत आली होती. पण आई आता आली ना, मी तिचा आवडता पदार्थ तिच्या समोर असा ठेवणार आहे आणि तिला मन भरून खाताना बघणार आहे. खूप जीव आहे ना तुझा तुझ्या आईवर. हो, माझ्या आईने माझ्यासाठी, वरूनसाठी खूप काही केलं आणि या सगळ्याची जाणीव आहे मला. अगं नाही नाही, त्या डोळ्यातून अजिबात पाणी काढायचं नाही. सगळं मनासारखं होतंय की नाही? तुला आनंदी बघून मला किती बरं वाटतंय म्हणून सांगू. आता असंच हसत खेळत राहायचं. उद्या आई येणार आहे की नाही, आईला असं वाटायला हवं की माझी मुलगी सासरी अगदी सुखात नांदते. नांदतेस ना ग सुखात? हो आई. अगं बाई, भैरवीताई आले वाटतं, मी बघते. हा, सीमा, भैरवीताईंसाठी पाणी घेऊन ये. ताई, आज लवकर आलात तुम्ही? लवकरच आले. आजचा दिवस खूप हेक्टिक होता. इतक्या मीटिंग्स लाईन अप होत्या ना.
पहिली आज काय सगळे नोकर सुट्टीवर गेलेत काय? नाही नाही, तसं नाहीये. खरं तर त्या ताईच तुमच्यासाठी पाणी घेऊन येत होत्या, पण मीच त्यांना म्हणाले की मी देते म्हणून. घ्या पाणी प्या. इतकं प्रेम माझ्यावर, आणि तू अचानक अशी माझ्याशी छान का वागायला लागलीस ग? माझा अपमान करायचा एकही चान्स तू सोडत नाहीस. मग आज असं काय झालंय? लेट मी गेस. या घरातला माझा इम्पॉर्टन्स तुला कळलेला दिसतोय आता. तुला माहिती आहे देवांश माझ्या शब्दाबाहेर नाहीये, आणि त्याला मुठीत ठेवायचं असेल तर तुला माझ्याशी चांगलं वागावंच लागेल. ते काय म्हणतात ते, पाण्यात राहून मगरीशी वैर करायचं नसतं. पण तुला सांगू का, या सगळ्याचा काही उपयोग नाही. कारण मी काही वहिनी नाही. इतकं गोड बोलून छान वागून मी काही तुझ्याने इम्प्रेस होणार नाही. त्यामुळे तुझं हे सगळं करणं निष्फळ आहे, आणि या सगळ्याचा माझ्यावर काही इम्पॅक्ट होणार नाही. अहो नाही, मी हे सगळं मस्का मारण्यासाठी किंवा तुमच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी नाही करत आहे आई. काय म्हणालीस? मला हे बोलायची हिम्मत कशी झाली तुझी? पण मी कुठं काय बोलले? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. ते नाही, मला काय हाक मारलीस तू? मी आई म्हणाले. खबरदार जर मला आई म्हणालीस तर उगाच माझ्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. अहो पण आपलं नातं आहेच ना. नाईलाजाने जोडलं गेलंय ते, नाहीतर तुझ्याशी नातं मी कधीच जोडलं नसतं. अहो पण वहिनी, हिला ना माझ्या शब्दात सांगितलेलं कळत नाहीये. जर तुझ्या भाषेत समजावतेस का हिला? म्हणा ही असली सगळी नाटकं आहेत ना माझ्या समोर चालणार नाहीत ना हिची. ताई नाटकं कसली? तिने तुमच्यासाठी इतक्या प्रेमाने पाणी आणलं, तुम्हाला आई म्हणून हाक मारली, ह्यात काय चुकलं तिचं? तिने मला आई म्हणून हाक मारण्याचा विचार केला, हेच तिचं चुकलंय. आणि तिने मला आई म्हणायला ना मी तिला जन्म दिलाय ना मी तिला दत्तक घेतलंय. भैरवी जहागीरदारशी नातं जोडण्यासाठी ना स्टँडर्ड असावं लागतं, किंवा त्या माणसाची लायकी तरी असावी लागते. मुळात ती व्यक्ती मला आवडली ना तरच मी त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात स्थान देते, आणि हिला माझ्या आयुष्यात काही स्थान नाहीये. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी, पण देवांश सर तुम्हाला आई म्हणतात म्हणून मलाही वाटलं की मी तुम्हाला आईच म्हणावं. पण तुम्हाला जर नसेल आवडत तर मी इथून पुढे तुम्हाला नाही म्हणणार काही. देवांशी स्वतःचं कंपॅरिझन करायचं नाही. अजिबात करायचं नाही. तो माझा मुलगा आहे, मी त्याला वाढवलंय, त्याला बिझनेस कसा करायचा हे शिकवलंय, आणि मी त्याला जे काही शिकवलंय ना त्याचं त्याने आजपर्यंत सोनं केलंय. तू काय ग? देवांशने स्वतःच्या हिमतीवर बिझनेस एक्सपांड केलाय आमचा. त्याच्या वागण्याने, बोलण्याने, त्याच्या कर्तृत्वाने त्याने माझ्या मनात स्थान मिळवलंय. आणि तू तुझ्या वागण्या बोलण्याने माझ्या मनात तुझ्याबद्दल फक्त तिरस्कार निर्माण झालाय. मला ना तुझ्यामुळे खूप मनस्ताप झालाय. आणि मला आई म्हणणं तर सोडच, तू माझ्याशी बोलायला नाही आलीस ना तरी चालेल, मला माझ्याशी बोलायलाच येऊ नकोस.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा, तू आता जहागीरदारांच्या घरात आहेस. हे घर म्हणजे तुझं चाळीतलं खोपटं नाहीये. तिकडे काय हवी तशी बागडायचीस, कोणाशी जाऊन काही बोलायचीस, कोणाला काही नावं ठेवायचीस, तसं इकडे चालणार नाही. तुला माहितीये ना, तुमचं लग्न काही आनंदात नाही झालंय, काही सगळ्यांच्या मर्जीने नाही झालंय. माझ्या मुलाच्या भविष्यासाठी केलेली ऍडजस्टमेंट आहे ही. त्यामुळे इथे नाती जोडण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि माझं बोलून चाललंय, जा. वाव, आतलं फार सुगंध येतोय तुपाचा. काय स्पेशल आहे का काही? सई लाडू बनवते ना. लाडू? पण का? हिला किचन मध्ये शिरून नोकरांसारखी कामं करायची काय गरज आहे? उद्या तिची आई येणार आहे, त्यांना आवडतात लाडू. तू लाख बनवशील का लाडू तुझी आई येणार या आनंदात? पण ते लाडू खायला तुझी आई इथे पोहोचायला तर हवी. तू वळत बस इथे लाडू. तुझ्या आईला कसं गुंडाळायचं ते मी बघते.